मित्रांनो, आज आपण एक नवीन ग्रामरचा एलिमेंट पाहणार आहोत जो की अत्यंत आपल्याला महत्त्वाचा आहे, जो की पार्ट्स ऑफ स्पीच मधला आपल्याला एक नाउन प्रोनाउन आपण पाहणार होतो. त्याच्या अगोदर आपण व्हर्ब हे पाहणार आहोत. व्हर्ब आपण क्रियापद आहे. त्या क्रियापदाविषयी आपल्याला आज या सेशनमध्ये त्या ठिकाणी टोटल व्हर्ब्स आपल्याकडे किती आहेत, त्याचे काइंड्स किती पडतात, त्याचे प्रकार कसे पडतात, कशा पद्धतीने प्रकार पडतात याचा आज डिटेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला एकंदरीत आजपर्यंत आपण ऐकलेले नॉन फायनाईट, फायनाईट, त्याच्यानंतर पुन्हा मेन व्हर्ब, प्रिन्सिपल व्हर्ब, मॉडल ऑक्झिलरी, ऑक्झिलरी, लिंकिंग व्हर्ब, नॉन फायनाईटमध्ये इन्फिनिटिव्ह असेल, जिरंड असेल, प्रेझेंट पार्टिसिपल असेल, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, ह्या सगळ्यांचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय विस्तृत पद्धतीनं आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. एकंदरीत आपण त्या पद्धतीनं व्हर्बचा सुरुवात करू. सुरुवातीला आपण व्हर्ब जे आहे ह्या व्हर्बची त्या ठिकाणी थोडेसे इन डिटेलमध्ये जराशी आपण त्या ठिकाणी त्याची डेफिनेशन पाहू की नेमकं व्हर्ब कशाला म्हणतात, व्हर्ब कशावर डिपेंड आहे हे अगोदर सुरुवातीला पाहू आपण. म्हणून सुरुवातीला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत व्हर्ब. व्हर्ब ज्याला की आपण मराठीमध्ये क्रियापद असं म्हणतो. हे क्रियापद पाहत असताना आपल्याला 2-3 बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे याची डेफिनेशन काय आहे, क्रियापद आपण कशाला म्हणायचं. क्रियापद आपण बघत असताना त्या ठिकाणी आपल्याला 3 पद्धतीनं, एक फर्स्ट आपण ह्याच्यामध्ये आपण ऍक्शन वर्ड त्याला म्हणतो आपण. हे ऍक्शन वर्ड जी आपली सुरुवातीपासूनची त्या ठिकाणी व्याख्या आहे. क्रियापद म्हणल्यानंतर ऍक्शन वर्ड आहे. ऍक्शन वर्ड म्हणजे क्रिया दर्शवणारे शब्द जे आपण त्याला क्रियापद असं म्हणतो. जी आपली पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी व्याख्या आपल्याला दिसून येते. पण आपल्याला 3 पद्धतीने त्या ठिकाणी क्रियापद अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आहे ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय, त्या ठिकाणी क्रिया किंवा त्या ठिकाणी क्रिया दर्शवणारे मीन्स त्या ठिकाणी रामा इट्स अ मँगो. आता हा जो दिलेला सेंटेन्स आहे, ह्या सेंटेन्स मध्ये आपण बायफर्केशन केलं. आपण सुरुवातीपासून त्या ठिकाणी लक्षात घेऊ आपण, कारण लक्षात घेताना काय आपल्याला वाक्याचं अनालिसिस करता आलं पाहिजे, वाक्याचा आपल्याला एक्सरे करता आला पाहिजे. एक्सरे करता आला म्हणजे प्रत्येक वर्डचं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं फंक्शन आहे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी रामा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर इट्स हे खाण्याची क्रिया झालेली आहे, त्या ठिकाणी इथं ऍक्शन झालेली आहे, खाण्याची ही ऍक्शन झालेली आहे. म्हणून हे वाक्यातलं त्या ठिकाणी इट्स हे आपल्याला क्रियापद असलेलं दिसून येतं. ओके, म्हणून आपण त्या ठिकाणी पहिलं काय त्या ठिकाणी करू शकतो, वर्क म्हणजे त्या ठिकाणी ऍक्शन. नंबर 2 आपल्याला स्टेट मीन्स अवस्था किंवा स्थिती त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे आणि हे जे आपलं फंक्शनल ग्रामरमध्ये जे हे अत्यंत आपल्याला महत्वाचं पडेल. स्टेट ज्याला की आपण अवस्था किंवा स्थिती असं म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये काय होईल, ही इज हॅपी. आता ह्याच्यामध्ये बघा, वरचं वाक्य आपण काय बघितलं, ऍक्शन बघितलं, ह्याच्यामध्ये स्टेट बघितली, अवस्था, ही सब्जेक्ट आहे, इज व्हर्ब आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे. आता ह्याच्यातलं जे इज आहे, ज्यावेळेस आपण एक लक्षात घ्या, 1 नियम 1 रूल आणखी त्या ठिकाणी होतो. ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद किंवा ऑक्झिलरी व्हर्ब हे ज्यावेळेस एकटे येत असतात, विदाऊट मेन व्हर्ब मुख्य क्रियापदाऐवजी आलेले असतात, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण मुख्य क्रियापद म्हणून ते ठिकाणी बघितलं जातं. आता ह्या ठिकाणी काय झालं, हे रामाची ऍक्शन दाखवली, पण इथे ही आहे. इथे ऍक्शन कुठली नाही आहे, कृती आहे का, नाही आहे. तो आनंदी झालेला, आनंदी कोण आहे, हा आहे, ही आहे. म्हणजे ज्यावेळेस एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद ऑक्झिलरी व्हर्ब आलेले असतात आणि त्याच्यानंतर येणारा जो शब्द असेल तो जर त्या ठिकाणी सब्जेक्ट विषयी माहिती सांगत असेल तर त्यावेळेस त्या वाक्यातलं क्रियापद हे स्टेटिव्ह असतं. STATIV, स्टेटिव्ह व्हर्ब, ज्याला आपण स्टेट त्याची अवस्था दाखवतो. अवस्था म्हणजे तो आनंदी आहे, याच्यात क्रिया झालेली नाहीये. ओके, क्रिया झाली तर त्या ठिकाणी ऍक्शन म्हणतो, पण इथे क्रिया झालेली नाहीये म्हणजे इथे स्थिती दाखवते. कशाची, हीची स्थिती दाखवते. आपण इथं अनहॅपी केलं, अनहॅपी जर दाखवलं तर त्या तो दुःखी झालेला आहे, म्हणजे त्या माणसाची अवस्था किंवा स्थिती दाखवतात. आणि नंबर 3 दाखवायचं त्या ठिकाणी पोझेशन, POSSESSION. पोझेशन म्हणजे मालकी. ओके, मालकी. ही हॅज अ पेन. आता या ठिकाणी ही सब्जेक्ट आहे, करता. त्यानंतर हॅज ही हेल्पिंग वर्ब आहे, पण एकटं ज्यावेळेस हेल्पिंग वर्ब एकटे येत असतं त्यावेळेस त्या ठिकाणी मुख्य क्रियापदाची भूमिका घेतं. आणि पेन हा ऑब्जेक्ट आहे. पण या ठिकाणी काय दाखवते, ही इज अ पेन, आय हॅव अ पेन.
धिस वन आय हॅव पेन ही माझ्या मालकीची पेन आहे, ही माझी पेन आहे. आय हॅव पेन ही माझी पेन आहे. मग त्या ठिकाणी हॅज जी आहे ही हॅज हे पोझिशन दाखवतो. पोझिशन म्हणजे पोझिशन मीन्स मालकी त्या ठिकाणी दाखवतो. म्हणून आपल्याला हे 3 पद्धतीनं क्रियापदाची व्याख्या करता येतील. एक ऍक्शन वर्ड्स, क्रिया दर्शवणारे शब्द म्हणजे क्रियापद. त्यानंतर स्टेटिव्ह, अवस्था दाखवणारे शब्द म्हणजे क्रियापद. आणि तिसरं मालकी दाखवणारे शब्द म्हणजे क्रियापद. म्हणजे ही ढोबळ मनाने किंवा आपण बेस रूट मध्ये जाऊन जर पाहिलं तर ही व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते क्रियापदाची. ओके, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे पॉज करा दादा, वरचं आपण काय करणार आहोत, एक फिगर पाहणार आहोत वर्बची. वर्ब हे फिगर पाहताना आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणी की आता आपल्याला ह्या पद्धतीनं आता ह्याचं बायफर्केशन आपण क्लासिफिकेशन करू. जसं आपण सेंटेन्स अनालिसिस करतो तसं आपण त्याचं बायफर्केशन करू. ह्याच्यामध्ये आपल्याला वर्ब 2 काइंड्स, फायनाइट वर्ब अँड सेकंड नॉन फायनाइट वर्ब. इन शॉर्ट मध्ये सुरुवातीला सांगतो चेंजेस अप्लाय, म्हणजे नॉन फायनाइट मध्ये बदल होणारे असतील तर त्याला आपण फायनाइट असं म्हणतो. नॉन फायनाइट नो चेंज. हे बेसिकली फक्त लक्षात घ्या. पुन्हा आपण त्याचं बायफर्केशन पुन्हा डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये हे फायनाइट झालं. फायनाइटचे आपल्याला 3 प्रकार पाडता येतील. एक फायनाइट, नॉन फायनाइट. नॉन फायनाइटचा आपल्याला त्या ठिकाणी चेंजेस अप्लाइड ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर त्याचे आपल्याला 2-3 प्रकार पाडता येतील. एक मेन वर्ब किंवा त्याला आपण दुसरं नाव आहे प्रिन्सिपल वर्ब. प्रिन्सिपल वर्ब, मेन वर्ब और प्रिन्सिपल वर्ब. त्यानंतर सेकंड लिंकिंग वर्ब आणि थर्ड वन आहे ऑक्झिलरी. AUXILIARY. ऑक्झिलरीलाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, हेल्पिंग वर्ब. ओके, हे 3 प्रकार फायनाइट, चेंजेस अप्लाइड अकॉर्डिंग टू द टेन्स and the gender, present tense and past tense, and singular and plural. The verb changes according to the tense, present tense and past tense, and according to gender, singular and plural. Those verbs changes itself. That's verb called as finite verb. ज्या क्रियापदांचा काळाला अनुसरून आणि कर्त्याला अनुसरून, काळाचा म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये एक फॉर्म असेल, पास्ट टेन्स मध्ये एक फॉर्म बदललेला असेल. जर जेंडर, लिंग हे एक वचन असेल, अनेक वचन असेल आणि त्यानुसार जर त्या क्रियापदाचा बदल होत असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी फायनाइट वर्ब असं म्हणतो. मग फायनाइट वर्बचे 3 प्रकार, प्रिन्सिपल वर्ब किंवा मेन वर्ब, ज्याला आपण मुख्य क्रियापद म्हणतो. मुख्य क्रियापदाची व्याख्या आपण जी पाहिली कुठली, ऍक्शन वर्ड, स्टेट ऑफ बिईंग आणि पोझिशन, हीच व्याख्या त्या ठिकाणी मुख्य क्रियापदाची होईल. आणि मुख्य क्रियापदाचे पुन्हा आणखी 2 प्रकार पडतात. ट्रान्झिटिव्ह वर्ब, ज्याला आपण मराठीत त्या ठिकाणी काय म्हणतो, सकर्मक क्रियापद. आणि हे इनट्रान्झिटिव्ह, अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाला कर्म नसतं त्याला त्या ठिकाणी अकर्म. आपण पुन्हा डिटेलमध्ये व्याख्या पाहणार आहोत, सध्याचं फक्त हे पाहत आहोत. हे लिंकिंग वर्ब नंतर आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये त्या ठिकाणी पाहू त्याचं. त्यानंतर हे ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्बचे 2 प्रकार पडतात. प्रायमरी ऑक्झिलरी, प्रायमरी हे ऑक्झिलरी शॉर्ट मध्ये लिहितो. त्याच्यानंतर मॉडल ऑक्झिलरी, मॉडल्स. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण जे गेला तर त्या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी आपण डिटेल्समध्ये पाहिलेलं आहे. त्या मॉडल ऑक्झिलरीमध्ये त्या ठिकाणी आपण मॉडल ऑक्झिलरी कशाला म्हणतो हे सगळं डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. जर तुम्हाला मॉडल ऑक्झिलरीचा सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी आपण 30-35 मिनिटाचा बनवलेला आहे, तो आपण त्या माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. स्टार्ट. प्रायमरी वर्ब. प्रायमरी वर्बचे त्या ठिकाणी आपल्याला 3 प्रकार पडतात. नंबर 1 टू बी, नंबर 2 टू हॅव आणि थर्ड वन टू डू. म्हणजे ही टू बी ची सहाय्यकारी क्रियापद प्रायमरीचे आपल्याला 3 प्रकार पडतात. एक टू बी मध्ये त्या ठिकाणी आय एम, इज, आर,
वॉज, वर, हे. त्यानंतर हॅव, टू हॅवचे हॅज अँड हॅड, हे 3 प्रकार. त्यानंतर टू डूचे डू, डज अँड डीड, हे 3 प्रकार प्रायमरी ऑक्झिलरीचे. आता मॉडल ऑक्झिलरीचे आपल्याला 2 प्रकार पाडता येतील. मॉडल ऑक्झिलरीचे 2 प्रकार, एक डिफेक्टिव्ह आणि अदर मॉडेल्स, हे 2 प्रकार. डिफेक्टिव्ह मॉडेल्स मध्ये शाल, विल, कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू आणि युज्ड टू, हे एवढे त्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी आहेत. त्यानंतर आपल्याला अदर मॉडेल्स मध्ये 2च पाहता येतील, नीड आणि डेअर. आणि हे काय होतील, नीड आणि डू, डेअर हे दोन्ही आपल्याला मुख्य क्रियापद म्हणून त्या ठिकाणी वापरता येत असतात. म्हणून त्याला आपण अदर मॉडेल्स मध्ये त्या ठिकाणी त्याचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ह्याचं काय होईल, नीड, नीड्स, नीडेड, नीडेड, डेअर, डेअर्स, डेअर्ड आणि डेअर्ड, म्हणजे हे मुख्य क्रियापद. यूज, ॲज, मेन वन, मुख्य क्रियापद म्हणून देखील त्या ठिकाणी ह्या अदर मॉडेल्सचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करता येईल. हे दिस साइड इज कम्प्लीट फायनाईटची. त्यानंतर इकडे आपण पाहू आता नॉन फायनाईट. नॉन फायनाईट म्हणजे नो चेंजेस. मग त्या ठिकाणी काळाचा बदल जरी झाला, सर्वनामाचा बदल सिंग्युलर असेल, प्लुरल जरी झाला, तर त्याच्या क्रियापदामध्ये कुठलाही फरक होणार नाही. म्हणून ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी 3 पद्धतीने आपल्याला हे दिसून येतील. कुठले असतील त्या ठिकाणी बघा. एक आहे इन्फिनिटिव्ह, पहिला प्रकार आहे इन्फिनिटिव्ह, INFINITIVE, इन्फिनिटिव्ह. नंबर 2 आहे जिरन आणि नंबर 3 आहे पार्टिसिपल, पार्टिसिपल्स. ओके, हे 3 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, इन्फिनिटिव्ह, जिरन आणि पार्टिसिपल. पार्टिसिपलचे 2 प्रकार, प्रेझेंट आणि पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल आणि हा प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, एवढे हे फरक असलेले आपल्याला दिसून येतात. वर्ब divided in 2 parts, finite, non-finite. Finite means changes applied according to the tense and gender. Non-finite, no changes according to the tense of singular or gender. Then finite verb divided into 3 parts, 3 kinds. 1 main verb, principal verb, linking verb, auxiliary verb. Then main class divided into 2 parts, transitive verb, intransitive verb. Then auxiliary. Auxiliary means helping verb, divided into 2 kinds. 1 primary auxiliary. Primary auxiliary also types, 3 types. 1 to be, am, is, are, was, were. To have, has, had. To do, does, did. Then modal auxiliary divided into 2 kinds, 2 parts. Defective modal auxiliary and other modal auxiliary. Defective is shall, should, will, would, can, could, may, might, must, ought to and used to. आणि अदर मॉडेल्स नीड अँड डेअर. हे अदर्स ह्याचं डेफिनेशन करण्याच्या पाठीमागे, ह्याचं क्लासिफिकेशन करण्याच्या पाठीमागचं कारण हे, कारण नीड आणि डेअर हे मुख्य क्रियापद म्हणून वापरतात. म्हणून त्याचं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप हे देखील वापरलं जातं. त्यानंतर आपला सेकंड आहे नॉन फायनाईट. नॉन फायनाईट म्हणजे देर इज नो चेंजेस. त्याच्यातला पहिल्या 3 प्रकारामध्ये आपण त्याने डिवाइड इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट वन इन्फिनिटिव्ह. Infinitive means those verb taking to is called as a infinitive. Then second one gerund and third one is participles. And also participles in 2 kinds, 2 types. One present participle and second past participles. Okay.